गणेश नाईक हे 2019ला ते भाजपमध्ये आले. बेलापूरमध्ये वंदा मात्रेंचं तिकीट कापण्याचे बरेच प्रयत्न करून झाल्यानंतर पक्षाने त्यांना ऐरोली विधानसभेतून लढवलं. 2019 आणि 2024 अशा सलग 2 टर्म ते इथून आमदार आहेत. गणेश नाईक हे अगदी तरुण वयातच सामाजिक कार्यात उतरले होते. ग्रामपंचायत, युनियन्स, त्या युनियनची लीडरशिप अशा स्टेपिंग स्टोन्स नंतर ते 1990ला सेनेचे आमदार बनले. आज नाही म्हटलं तरी 5 वेळा आमदार बनलेले ते एक ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्रातले. सेनेच्या सत्ता काळात ते मंत्री होते. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेतही ते मंत्री होते. आज भाजप सेनेच्या सरकारमध्येही ते मंत्री आहेत. पण एवढं सगळं उपभोगूनही त्यांचा सत्तेचा सोस आणि संपत्तीचा अहंकार हा काही केल्या कमी होत नाही आणि लपतही नाही. त्यातून समोर उभा असलेला प्रतिस्पर्धी त्यांना सहन होत नाही. शिवसेनेत दिघे साहेबांबरोबर 36चा आकडा होता. नंतर स्वतःच्याच पक्षातल्या मंदाताई म्हात्रेंच्या सोबत त्यांचं पटेनं. मग मंदा म्हात्रेंना शक्तिहीन करण्याचे उद्योग करणं, त्यांच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळू नयेत यासाठी प्रयत्न करणं. 2024च्या विधानसभेला याच गणेश नाईकांनी आपल्या लेकाला संदीप नाईकला एनसीपीत पाठवलं. तिथून तिकीट मिळवली. मंदा म्हात्रेंच्या विरोधात निवडणूक लढायला लावली. म्हणजे गणेश नाईक जे शिवसेनेत होते सत्तेसाठी, नंतर पवारांकडे गेले सत्तेसाठी, तिथून परत भाजपमध्ये आले तेही सत्तेच्या आमिषाने. भाजपमध्ये असताना भाजप विरोधात आपल्या लेकाला ते लढवतात म्हणजे ते काही कुठल्या एका विचारधारेचे लॉयलिस्ट नाहीयेत हे स्पष्ट आहे. पण त्यांच्यातला सत्तेचा आणि पैशांचा गंड हा भारतीय जनता पक्षालाही पुढे तापदायक ठरू लागलाय. कारण त्यांचे पारंपरिक राजकीय वैरी असलेल्या एकनाथ शिंदेंना त्यांच्या पक्षाला आव्हान देणं हे विरोधात असताना वगैरे ठीक होतं. पण आज ते युतीत आहेत, सत्तेत आहेत, एकत्र आहेत, ते उपमुख्यमंत्री, ते मंत्री आहेत. तरी जुनी दुखणी ठणकायला लागल्यागत शिंदेंना सतत आव्हान देत असतात नाईक.